कधी कधी जुन्या गोष्टी काढून टाकल्याशिवाय नवीन गोष्टींसाठी जागा करता येत नाही. तर इथे बघा, विराजचं एक छोटंसं वॉर्डरोब मला बऱ्याच दिवसांपासून आवरायचं होतं. तर तोच सगळा पसारा मी खाली काढला होता आणि तेवढ्यात हे एक नवीन पार्सल आलं. ते म्हणजे विराजसाठीच हे स्वेटर मागवलं होतं. बाहेर बरंच आम्ही शोधलं पण हवं तसं मिळत नव्हतं, म्हणून म्हटलं चला ऑनलाईन मागूया. तर खरंच खूप अशी छान क्वालिटी आली होती. कलर, डिझाईन आणि ओव्हरऑल क्वालिटी खूप छान अशी वुलन होती, त्यामुळे मला ते खूपच आवडलं. इथे बघा, विराजचं कपाट मस्त आवरून झाले आणि किती नीटनेटकं वाटतंय आता. लगेचच मी जे कपडे त्याला येत नाही ते सुद्धा साईडला काढले आणि मेडिकलमध्ये काही जम्बो बॅग होता त्यातलीच ह्यांना आणायला लावली, कारण मला माझं आणि ह्यांचं सुद्धा कपाट आवरायचं आहे, तर ते सुद्धा कपडे काढायचे आहेत. आणि आता थंडी बऱ्यापैकी वाढली आहे, त्यामुळे मस्त असा कडक चहा घेतला संध्याकाळी. दिवाबत्ती झाली आणि मी लगेचच लागले स्वयंपाकाच्या तयारीला. एकीकडे आपला वरण भात शिजतोय तर दुसरीकडे लगेच मी भाजीची सुद्धा तयारी करून घेतली. भाजी टाकल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि कपाट आवरल्यामुळे विराजचे बरेच असे कपडे बाहेर निघाले जे त्याला आधी येत नव्हते. तर त्यातलाच हा नाईट ड्रेस किती मस्त बसलाय बघा त्याला आता. ते घालून त्याचं असं खेळणं चालू होतं आणि जशी रात्र होती तसं आम्हाला बराच असा खेळाने मस्ती सुचते. चला भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.